आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। कराडकरांच्या हक्काचं पाणी कराडकरांना मिळालंच पाहिजे। आजच्या माता माऊलीचे हाल थांबवा, विनंती आजच्या माता माऊलीचा हाल थांबवा। भारत माता की जय, भारत माता की जय। झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। कराडकरांना हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे। भारत माता की जय, भारत माता की जय। नमस्कार। आज दिनांक 19 जुलै 2024 आज जवळजवळ कराड शहरामध्ये गेली 6 दिवस झाले पाणी पुरवठा खंडित झालेला आहे। तर अशा परिस्थितीमध्ये यामध्ये जे दोषी कोण अधिकारी असतील, DPJनं ज्या भराव टाकला त्या भरावाचे दुर्लक्ष केलेले अधिकारी यांच्यावर कठोरात कठोर कारवाईची मागणी आम्ही पहिल्यांदा करत आहोत। व दुसरी मागणी अशी आहे की हायवेवरून आपल्याला पाईपलाईन टाकून देण्यात यावी। नॅशनल हायवेवरून ते लवकरात लवकर परमिशन द्याव्या आणि लवकरच कराडकरांच्या हक्काचं पाणी मिळावं व माता माऊलीची सस्य ओलपट जी कराड शहरामध्ये चालली आहे। प्रत्येक घरातील माय माऊली लहान बालके आज रस्त्यानं भांडी घेऊन पाणी भरताना दिसत आहेत। तर हे सगळे हाल कराडकरांचं थांबावं लवकरात लवकर, या मागणीसाठी आम्ही आज कोल्हापूर नाक्यावर गांधी पुतळा इथं जमलेलो आहोत आणि आम्ही आज लक्षवेधी म्हणून इथं एक हे केलेलं आहे, घोषणाबाजी केलेली आहे। तर ही फक्त सूचना आहे, प्रशासनाला एक अल्टिमेटम आहे। तर लवकरात लवकर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या प्रशासनानं गांभीर्याने घेऊन विशेषतः जिल्हाधिकारी साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं। स्थानिक प्रशासन फेल्युअर गेलेलं आहे असं दिसत आहे। तर लवकरात लक्ष घालून या सर्व गोष्टींवर पूर्तता करून लवकरात लवकर सगळा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा व माता माऊलींची सस्य ओलपट थांबवावी, यासाठी लवकरात लवकर पावले उचलावी व सर्व यंत्रणा कामाला लावावी आणि कराडकरांचे हाल थांबवावेत, एवढीच नम्र विनंती। आज कराडकरांच्या न्याय हक्काचं पाणी असणारं मिळणारं पाणी हे जाणीवपूर्वक हे त्याचं नुकसान करून व प्रशासनानं याची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे आज कराडकरांना पाणी मिळालं नाही। तर इथून पुढे जर पाण्याची अशी अवस्था होत असेल तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे, नगरपालिकेच्या यंत्रणेमुळे व बांधकाम हे चालू आहे रस्त्याचं, त्याच्यामुळे हे कराडकरांचा हाल झालेला आहे। त्याची दखल व जे पाईपलाईन व जे मशिनरी जी चोरीला गेलेल्या आहे त्याची चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा आहे ते 8 ते 15 दिवसात मी देणार आहे। निवेदन एक नगरपालिकेला सादर करून प्रशासन कसं जागा होत नाही याची दखल घ्यावी एवढीच विनंती आहे। इथून पुढची जबाबदारी प्रशासनाची राहील।